आणि त्यांच्यामध्ये त्यांनी काही उमेदवाराचा बदल केलेला आहे. म्हणून कोणती नवीन जागा शिवसेनेच्या कोट्यातली जागा त्यांनी घेतली किंवा राष्ट्रवादीची जागा कोणती घेतली असं कुठेही झालेलं नाही. म्हणून मी वारंवार सांगतो की हे जे बोलणी होणार आहे ती फायनल आज उद्यामध्ये होऊन जाईल. आता 20 जागा जाहीर झाल्यात. रामटेकची जी जागा आहे ती मुनगंटीवारांनी जी दिलेली जागा आहे त्या चंद्रपूरची जागा त्याच्यात कुणाचा आमचा आग्रह नव्हता आणि मुनगंटीवारसारख्या ज्येष्ठ नेत्याला ती जागा दिल्यामुळं आम्हाला त्याचा आनंद आहे. आता आमचे मुनगंटीवार साहेब दिल्लीला आमचं नेतृत्व करतील. सर आता भाजपची यादी आलेली आहे. 20 पैकी 15 खासदारांना तिकीट देण्यात आलेले आहे. 5 जण चेहरे बदलले आहेत. शिवसेनेचेही आता सध्या तुमच्यासोबत 13 खासदार आहेत. त्यांच्यापैकी कुणाची नावं जाहीर होणार का? पहिली यादी शिवसेनेची कधी येईल? शिवसेनेची पहिली यादी परवा दिवशी येईल. 2 दिवसांतर शिवसेनेची यादी येईल. उमेदवार बदलायचा किंवा न बदलायचा हा अधिकार एकनाथ शिंदे साहेबाला आहे. तोच त्यांच्यावर निर्णय घेतील. ते त्या नावं जाहीर करतील. परंतु भाजपने दरवेळेप्रमाणे याही वेळेला काही उमेदवार बदलणं त्यांच्या दर पंचवार्षिकला उमेदवाराचा चेंजेस असतं. निवडून येणारा उमेदवार हा त्यांचा क्रायटेरिया आहे. म्हणून त्यांनी बदललं तर एवढं काही गैर केलेलं नाही. शुक्रवारी पूर्ण सगळी यादी जाहीर होईल शिवसेनेच्या उमेदवारांची. तुम्ही म्हणता परवा जाहीर होईल. शुक्रवारी सर्व उमेदवारांची बहुतेक यादी पूर्ण जाहीर होईल असं माझा काय असं आहे. पूर्ण 13 जागा असतील, 18 जागा असतील, किती ठिकाणी जागा ती तर बोलणी चालू आहे. आणि जागा मला वाटतं चांगल्या जागा आम्ही लढवणार आहोत. हे तुमच्या माहितीचं स्रोतच आहे. 5-6 जागेत तसं काही होणार नाही. जागा अत्यंत सन्मानपूर्वक दिल्या जातील आणि त्या जागा आम्ही लढवणार. काही जागांवरती मोठी बातमी आहे संजय सर की जी भाजपने यादी आज प्रसिद्ध केली आहे त्या यादीतलं पहिलं नाव आहे कलाबेन डेलकर, ज्या दादरा नगर हवेलीच्या विद्यमान खासदार जे आहेत अभिनव डेलकर यांच्या मातोश्री आहेत. त्या सध्या ठाकरे गटात आहेत. म्हणजे ठाकरे गटाचे तिथले विद्यमान खासदार त्यांचं कुटुंब हे भाजपकडे गेले असं म्हणायचं पूर्णपणे गेलं ना आता. कारण की यांनी त्या डेलकर कुटुंबाचं त्या भागामध्ये आपलं एक नाव आहे आणि त्या नावाने त्यांना कोणत्या पक्षाच्या चिन्हाची एवढी आवश्यकता नव्हती. म्हणून गेल्या वेळेला आम्ही पाठिंबा दिला होता, आमचं चिन्ह दिलं होतं आणि ते निवडून आले होते. परंतु त्यांचा मूळ स्वभाव हा भाजपवासी असल्यामुळे ते भाजपच्या तिकिटावर आज उभे आहेत. एक पूर्ण वाद झाला होता. अभिनव डेलकर हे खासदार आहेत पण मात्र त्यांच्या वडिलांनी इथे मुंबईमध्ये आत्महत्या केली होती. ते प्रकरण खूप वादातीत होतं. हा थोडा वादातीत प्रकरण होतं. आपसामधला काही वाद आहे त्याच्यामुळे झालेली ती आत्महत्या, ते प्रकरणामध्ये झालेली पोलीस कारवाई आणि त्याच्यातून आता ते सर्वजण बाहेर आलेले आहेत. ज्यांनी जर ते आत्महत्याला जर कोणी प्रवृत्त केलं असेल त्याला सुद्धा ते सोडणार नाहीत. परंतु उबाठा गटामध्ये गेल्यानंतर त्यांना जो दिलासा पाहिजे होता तो मिळाला नाही. म्हणून पुन्हा त्यांनी आता भाजपच्या वाटेवर त्यांनी आपली वाटचाल सुरू. काही जागांवरती रस्सीखेच जो आहे तो आहे, वाद आहे, दावे प्रतिदावे केले जात आहेत. त्याचा निर्णय कधी होईल? 1-2 दिवसात होऊन जाईल. आता निर्णयाला काही जास्त वाट पाहण्याची गरज नाही. 1-2 दिवस मॅक्झिमम आता त्याच्यावर निर्णय होईल. ज्या हाय व्होल्टेज सीट आहेत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ असेल तिथे तुम्ही स्थानिक आमदार आहात. त्याचबरोबर दक्षिण मुंबई असेल तिथले उमेदवार अजून डिक्लेअर नाही झाले. रत्नागिरी सिंधुदुर्ग आम्हाला या सर्व गोष्टीचं उत्तर CM साहेब तुम्हाला 2 दिवसात देतील. संभाजीनगरची जागा आम्हाला सुटावी असा आम्ही आग्रही आहोत आणि त्या पद्धतीने त्यांनी सुद्धा ते लावून धरलेलं आहे. म्हणून मला वाटतं संभाजीनगरची जागा ही शिवसेनेवर रत्नागिरी लोकसभेवर पाठवलेला आहे. शिवसेनेकडूनही असा काही प्रयोग केला जाऊ शकतो कारण नाव चर्चेत आहे. भामरे यांना कदाचित छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढवावी लागू शकते. भुमरे नाही अनेक आता मंत्री लोक काही लोक सिनियर आहेत. त्यांनी आता लोकसभेमध्ये जावं असं काही आमदारांचं स्वतः मत आहे आणि शिंदे साहेबांचं आहे.